हॅलो स्टुडंट, मी शिवदास खर्चे खर्चे अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. आज आपण जो टॉपिक पाहणार आहे तो टॉपिक आहे कंपोजिट सेक्शन. कंपोजिट सेक्शन. तर कंपोजिट सेक्शन कोणाला म्हणतात? व्हॉट इज मीन बाय कंपोजिट सेक्शन? The section which is made up from two or more materials is called as composite section. जो सेक्शन दोन किंवा जास्त मटेरियल पासून बनतो अशा सेक्शनला आपण काय म्हणतो? कंपोजिट सेक्शन. मग प्रॉब्लेम काय येतात? तर प्रॉब्लेम येतात कंपोजिट सेक्शनचे प्रॉब्लेम्स. आपल्याला काय सॉल्व करायचं आहे? प्रॉब्लेम ऑन कंपोजिट सेक्शन. मग कंपोजिट सेक्शनच्या प्रॉब्लेमवर काय आहे तर त्याचे फॉर्म्युले ध्यानात ठेवायचे. त्याचे दोन फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे टोटल लोड इज गिवन बाय टोटल लोड ॲक्टिंग ऑन द कंपोजिट मेंबर. तर टोटल लोड ॲक्टिंग ऑन कंपोजिट मेंबर इज इक्वल टू P1 प्लस P2. आता आपण काय कन्सिडर केले? दोनच मेंबर आहेत. तीन असले तर P1 प्लस P2 प्लस P3. तर टोटल P इज इक्वल टू P1 प्लस P2. P इज इक्वल टू P1ची व्हॅल्यू काय घ्यायची? काय असतील? P1 म्हणजे लोड. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. तर लोड इज इक्वल टू ट्रेस इंटू एरिया. तर P इज इक्वल टू P1च्या जागी काय लिहायचं? सिग्मा 1 A1 प्लस सिग्मा 2 A2. सिग्मा 1 A1 प्लस सिग्मा 2 A2. तर हा पहिला फॉर्म्युला. याच्यावरून एक इक्वेशन बनवून घ्यायचं. दुसरा फॉर्म्युला, आपण जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये लेंथ सेम आहे. दोन कंपोजिटमध्ये दोन टाईप येतात, एक लेंथ सेम, एक लेंथ डिफरंट. हे कोणते पाहणार आहे आपण? लेंथ सेमवाले. तर ॲज लेंथ इज सेम, दोन्ही मेंबरमध्ये जर लेंथ सारखी असेल दोन्ही मेंबरची, तर दोघांमध्ये जो काही चेंज इन लेंथ होतो दोघांची लेंथ सारखीच कमी होते, दोघांची लेंथ सारखीच वाढते. लेंथ जर सेम असेल तर E1 इज इक्वल टू E2. म्हणजेच दोघांमध्ये जो स्ट्रेन प्रोड्यूस होतो तो स्ट्रेन कसा प्रोड्यूस होतो? सेम, सारखा स्ट्रेन प्रोड्यूस होतो. तर E1 इज इक्वल टू E2. तर E1चा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. कॅपिटल E इज इक्वल टू काय? ते ट्रेस अपॉन स्ट्रेन. तर E इज इक्वल टू E म्हणजे स्ट्रेन. स्ट्रेन इज इक्वल टू E अपॉन ट्रेस अपॉन E, सिग्मा अपॉन E. तर E1 इज इक्वल टू E2. तर काय राहील मग? E1 अपॉन E1 इज इक्वल टू E2 लिहिलं तर सिग्मा 1 अपॉन E1 इज इक्वल टू सिग्मा 2 अपॉन E2. सिग्मा 1 अपॉन E1 इज इक्वल टू सिग्मा 2 अपॉन E2. तर देअरफॉर यालाच तुम्ही काय लिहू शकता? सिग्मा 1 इज इक्वल टू E1 अपॉन E2 इंटू सिग्मा 2. E1 अपॉन E2लाच कोणी मॉड्युलर रेशो म्हणतो. कधी कधी तुम्हाला मॉड्युलर रेशो गिव्हन असतो. तर हे दोन फॉर्म्युले ध्यानात ठेवायचे प्रॉब्लेम सॉल्व करताना. आता पहा बोर्डवर प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? एक स्टील ट्यूब आहे, 40 mm डायमीटर, 4 mm मेटल थिकनेस. स्टील ट्यूब आहे, त्याची थिकनेस किती आहे? 4 mm. म्हणजे स्टील ट्यूब हॉलो आहे. इज फिल्ड विथ कॉन्क्रीट. स्टील ट्यूबमध्ये काय टाकलं आहे? कॉन्क्रीट टाकलं आहे. विचारलं काय? स्ट्रेसेस इन इच फाइंड डिटरमाइन द ट्रेसेस इन इच मटेरियल ड्यू टू ॲक्सियल थ्रस्ट ऑफ 100 kN. कितीचा थ्रस्ट आहे? ॲक्सियल थ्रस्ट. ॲक्सियल थ्रस्टमध्ये त्याच्यावर लोड आहे. कितीचा लोड आहे? 100 kN लोड आहे. टेक ES इक्वल टू 2.1 इंटू 10⁵ न्यूटन पर mm². आणि EC आहे 0.14 इंटू 10⁵ न्यूटन पर mm². मग आता प्रॉब्लेम सॉल्व करताना काय करायचं? प्रॉब्लेम सॉल्व करताना स्टेप नंबर 1 पहिल्यांदा पाहायचा सेक्शन कसा आहे, त्यांच्या डायमीटर वगैरे तुम्हाला माहीत आहे का? माहीत. तर पहा तुम्हाला स्टील ट्यूबमध्ये काय टाकलं आहे? कॉन्क्रीट. म्हणजे स्टील ट्यूब हॉलो आहे कारण त्याची थिकनेस दिलेली आहे तुम्हाला. तर तुम्हाला स्टील ट्यूबची थिकनेस दिलेली असेल तर स्टील ट्यूबच्या दोन डायमीटर माहीत पाहिजे, इनर डायमीटर, आउटर डायमीटर. स्टील ट्यूबमध्ये काय टाकलं आहे? कॉन्क्रीट. तर जे स्टील ट्यूबची इनर डायमीटर असेल तेवढीच तुमचे कोणाची डायमीटर राहणार आहे? कॉन्क्रीटची डायमीटर राहणार आहे. जर तुम्हाला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकता. तर हा तुमचा स्टील ट्यूब आणि हे स्टील ट्यूबची थिकनेस. याच्या आतमध्ये काय आहे? तर याच्या आतमध्ये कॉन्क्रीट आहे. याच्या आतमध्ये काय आहे? कॉन्क्रीट. किती आहे याचे डायमीटर? तर याचे डायमीटर आहे 40. स्टील ट्यूबची आणि कॉन्क्रीटची. स्टील ट्यूबची इनर डायमीटर आणि कॉन्क्रीटची आउटर डायमीटर हे काय राहणार आहे? सेम. आणि ही राहील तुमची स्टील ट्यूबची आउटर डायमीटर कॅपिटल D. आता कॅपिटल D कसा कॅल्क्युलेट केला जातं? तर कॅपिटल D इज इक्वल टू हे थिकनेस असते तुमची. एक वर थिकनेस असते आणि एक खाली, म्हणजे दोन्ही साईडने थिकनेस असते.
तर ज्यावेळेस तुम्ही मोठी डायमीटर काढता कॅपिटल डी इज इक्वल टू स्मॉल डी प्लस 2t, स्मॉल डी प्लस 2t. किती आहे स्मॉल डी? तर स्मॉल डी तुमच्याकडे आहे 4t. थिकनेस किती दिलेली आहे तुम्हाला? तर थिकनेस तुम्हाला दिलेली आहे 4 प्लस 2 इंटू 4. तर कॅपिटल डी किती येतो तुमचा? कॅपिटल डी येतो तुमचा 48 mm. किती येतो? 48 mm. तर पहिल्यांदा तुम्ही डायमीटर काढून घेतलं, स्टीलची आउटर डायमीटर आपण फाइंड आउट केली. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जसं हे फॉर्म्युले जे आहेत याच्यामध्ये 1 2 वर्ड वापरला आहे. आता 1 नंबर कोणाला घ्यायचं, 2 नंबर कोणाला घ्यायचं? 1 नंबर मटेरियल त्याच मटेरियलला घ्यायचं ज्या मटेरियलची यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू काय असेल? जास्त. कोणाची व्हॅल्यू जास्त असेल? यंग्स मॉड्युलस. मग आता पाहू यंग्स मॉड्युलस म्हणजे ई. कोणाची ईची व्हॅल्यू जास्त आहे? तर स्टीलची. ज्या मटेरियलची ईची व्हॅल्यू जास्त त्याला मटेरियल 1, दुसऱ्याला मटेरियल 2. जनरली एक मटेरियल स्टील असतो आणि सर्वात जास्त व्हॅल्यू जनरली कोणाची असते? स्टीलची ॲज कम्पेअर टू अदर मटेरियल. तर इथून आपला प्रॉब्लेम चालू. तर आपण म्हणू ॲज ES is greater than EC, steel is material 1 and concrete is material 2. स्टीलला म्हणायचं मटेरियल 1 आणि कॉन्क्रीटला म्हणायचं मटेरियल 2. तर मग व्हॅल्यू काढून घेऊ आपण. तर पहिल्यांदा आपण म्हणू मग E1 कोण राहील? मटेरियल नंबर 1. तर E1 इज इक्वल टू ES. किती आहे व्हॅल्यू? 2.1 10 to the power 5. नंतर काढायचा A1. A1 म्हणजे काय राहील? एरिया ऑफ स्टील. कसा आहे स्टील? कसा आहे स्टील? आहे हॉलो. तर हॉलोचा फॉर्म्युला काय असते? π/4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. π/4 कॅपिटल डी 48 स्क्वेअर मायनस स्मॉल डी 40 स्क्वेअर. याला सॉल्व करायचं. याला सॉल्व केल्यानंतर याचं काय कॅल्क्युलेट करायचं? तर याचं कॅल्क्युलेट करायचं ॲन्सर. तर याचा ॲन्सर येते 552.92. ॲन्सर चेक करून घ्यायचं. 92 mm स्क्वेअर. E2 कोणाला म्हणू आपण? तर E2 म्हणू आपण कॉन्क्रीटला EC. किती आहे? 0.14 इंटू 10 to the power 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्याचा एरिया काढू. A2 म्हणजे एरिया ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीट कसा आहे? सॉलिड आहे. कॉन्क्रीट कसा आहे? सॉलिड. तर सॉलिडचा फॉर्म्युला काय असते? π/4 डी स्क्वेअर. π/4 किती आहे डायमीटर? तर डायमीटर आहे 40चा स्क्वेअर. कॉन्क्रीटचे डायमीटर सारखीच रे. स्टीलचे इनर डायमीटर एवढी 1256.64. 1256.64 आहे त्याची एरियाची व्हॅल्यू. ओके. हे झालं तुमचं E1 A1 E2 E2. आता फॉर्म्युला लावा. टोटल लोड इज काय कॅल्क्युलेट करायचं? तुम्हाला अजून काय दिलेलं आहे? कितीचा लोड अप्लाय केला आहे? तर P दिला आहे त्यानं 100 किलो न्यूटन. काय कन्वर्ट करायचं? 100 इंटू 10 to the power 3. आणि विचारलं काय? सिग्मा 1 काढा म्हणते आणि सिग्मा 2 काढा. ट्रेसेस इन मटेरियल 1 अँड मटेरियल 2. मटेरियल 1 मधला ट्रेस काढा आणि मटेरियल 2 मधला ट्रेस काढा. सोल्युशन. टोटल लोड इज गिवन बाय. टोटल लोड इज गिवन बाय. टोटल लोड इज गिवन बाय. टोटल लोड काय फॉर्म्युला तुमच्याकडे? P इज इक्वल टू P1 प्लस P2. तुम्ही याला असं म्हणू शकता सिग्मा 1 A1 प्लस सिग्मा 2 A2. हा फॉर्म्युला लिहायचा नेहमी. किती आहे बाबू P तुमच्याकडे? तर तुमच्याकडे P आहे 100 इंटू 10 to the power 3. सिग्मा 1 आहे काय? नाही. सिग्मा 2 आहे काय? नाही. A1 A2 आहे. करा पुट. A1च्या जागी A1, A2च्या जागी A2. तर हा A1 इंटू सिग्मा 1 A2 1256.64 इंटू सिग्मा 2. याला म्हणायचं इक्वेशन 1. याला काय म्हणायचं? इक्वेशन 1. 9. लेंथ काय आहे? लेंथ दिलेली आहे का प्रॉब्लेममध्ये? नाही. प्रॉब्लेममध्ये लेंथ दिलेली नाही या कंपोजिट मेंबरची. याचा अर्थ असा आहे लेंथ सारखी घ्यायची. आता लेंथ सारखी घेतल्यानंतर मग हे असं लिहिणं जरुरी आहे का? लिहिलं तर चालते, नाही लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकता. डायरेक्ट लिहायचा फॉर्म्युला. 9 सिग्मा 1 इज इक्वल टू E1 अपॉन E2 इंटू सिग्मा 2. E1 अपॉन E2 इंटू सिग्मा 2. तर सिग्मा 1 E1च्या जागी E1ची व्हॅल्यू 2.1 इंटू 10 to the power 5
अपॉन 0.14 इंटू 10⁵ इंटू सिग्मा 2. याला जर सॉल्व केला तर तुमचा ॲन्सर येते 15 सिग्मा 2. 15 सिग्मा 2 ॲन्सर येते तुमचं 15 सिग्मा 2. ही 15 सिग्मा 2 इक्वेशन 1 मध्ये काय करायचा, पुट करायचं. तर इक्वेशन 2 पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 करा पुट. 100 इंटू 10⁵ इज इक्वल टू 552.92 इंटू सिग्मा 1च्या जागी काय आहे 15 सिग्मा 2 प्लस हे जसंच्या तसं 1256.64 इंटू सिग्मा 2. तर 100 इंटू 10⁵ सिग्मा 2 कॉमन काढा 552.92 इंटू 15 प्लस 1256.64 इंटू सिग्मा 2. याला सॉल्व करा. याच्यावरून कोणाची व्हॅल्यू काढा सिग्मा 2ची. तर सिग्मा 2 येतो तुमचा 10.47 न्यूटन पर mm स्क्वेअर. ट्रेस आहे, ट्रेसचे युनिट का राहते न्यूटन पर mm स्क्वेअर. आता सिग्मा 2 मिळाला. ही सिग्मा 2ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये काय करायची पुट. तर इक्वेशन 2 इम्प्लाइज सिग्मा 1 इज इक्वल टू 15 सिग्मा 2. तो 15 इंटू 10.47. तर सिग्मा 1 येतो तुमचा 157.06 157.06. तर सिग्मा 1 येतो तुमचा 157.06. अशा प्रकारे आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो ट्रेसेस इन मेंबर्स. आता या कंपोजिटमध्ये अजून काय काय येऊ शकते. तर तुम्हाला काय विचारतो लोड इन ईच मेंबर आणि चेंज इन लेंथ इन ईच मेंबर. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही विचारण्यात येत नाही. तर कंपोजिटचा कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला पहिल्यांदा ह्या स्टेप्स फॉलो करायच्या. त्यांचा एरिया काढायचा. त्यांचा यंग्स मॉड्युलस जनरली गिवन असतो. मटेरियल 1 कोणाचा, मटेरियल 2 कोणतं. 1 कोणाला म्हणायचं ज्याची ईची व्हॅल्यू जास्त तो 1, ज्याची ईची व्हॅल्यू कमी तो. आणि त्याच्यानंतर हा पहिला फॉर्म्युला लावायचा टोटल लोड आणि दुसरा फॉर्म्युला लावायचा सिग्मा 1 E1/80 इंटू सिग्मा 2. दोन्ही इक्वेशनला सॉल्व करायचं. ट्रेसेसची व्हॅल्यू भेटली की तुम्हाला लोडची व्हॅल्यू भेटते. लोड भेटला की तुम्ही चेंज इन लेंथसुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. दोन्ही मेंबरमध्ये चेंज इन लेंथ नेहमी काय राहते सी. तर अशा प्रकारे कंपोजिट सेक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणखी काही व्हिडिओ तुम्हाला याच्याशी रिलेटेड मिळू